आहा, एक विचार करूया. आपण नेहमी लहानपणापासून हे ऐकत आलोय की छान अभ्यास कर, भरपूर मार्क्स मिळव, म्हणजे आयुष्य एकदम सेट होईल. हो, अगदी तेच. घराघरात हेच बिंबवलं जातं. पण विचार करा, आपला मेंदू अधिक हुशार, अधिक तल्लख बनवण्यासाठी जी एक मोठी व्यवस्था आपण निर्माण केली आहे, तीच व्यवस्था जैविकदृष्ट्या आपला मेंदू बंद पाडण्याचं काम करत असेल तर? अरे बापरे, हे ऐकायला खरंच खूप विचित्र वाटते. हो ना. आणि आजच्या या सखोल विश्लेषणात आपण एका अशाच वास्तवाचा शोध घेणार आहोत जी आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याशी खूप जवळून जोडलेला आहे. आज आपल्याकडे द प्रीफ्रंटल कॉर्टेक्स फ्रॉम मार्क्स टू माइंडसेट हा एक अत्यंत अभ्यासपूर्ण आणि खरंच डोळे उघडणारा मजकूर आहे. आणि या मजकुराच्या आधारे आपण एका अत्यंत जुन्या आणि न सुटलेल्या कोड्याचं उत्तर आज शोधणार आहोत. नक्कीच. ते कोडं म्हणजे शाळेत कायम पहिला येणारा जो विद्यार्थी असतो, म्हणजे जो क्लास टॉपर असतो, तो खऱ्या आयुष्यात नोकरीत किंवा व्यवसायात नेहमीच यशस्वी का होत नाही? हो आहे. आणि जो वर्गात कायम शेवटच्या बाकावर असायचा, तो अचानक आयुष्याच्या शर्यतीत खूप पुढे गेलेला कसा दिसतो, हे खूप वेळा बघायला मिळतं आपल्याला. अगदी बरोबर. तर आजचं आपलं मिशन हेच आहे, केवळ पाठांतराच्या पलीकडे जाऊन आपला मेंदू खऱ्या अर्थाने कसा काम करतो आणि यश मिळवण्यासाठी खरोखर कशाची गरज असते याचा शोध आपण घेणार आहोत. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? फक्त चांगले मार्क्स मिळवणं म्हणजे बुद्धिमत्ता नाहीये का? कसं आहे ना, या समस्येची जी पाळेमुळं आहेत ती आपण बुद्धिमत्तेची व्याख्या कशी करतो यातच दडलेली आहेत. वर्षानुवर्षे आपण स्मरणशक्तीलाच बुद्धिमत्ता मानत आलो आहोत. म्हणजे जो जास्त पाठांतर करू शकतो तो हुशार. एक्झॅक्टली. जो जास्त माहिती लक्षात ठेवू शकतो आणि परीक्षेच्या त्या 3 तासात ती कागदावर अचूक उतरवू शकतो तो हुशार. हा एक अत्यंत सोयीस्कर पण तसा बघितला तो खूप सदोष निकष आपण लावला आहे. हो, हे तर आहेच. पण जेव्हा आपण मेंदू विज्ञानाच्या म्हणजे न्यूरोसायन्सच्या दृष्टिकोनातून याकडे पाहतो ना, तेव्हा ही व्याख्या पूर्णपणे कोसळते. अच्छा, म्हणजे विज्ञानाला हे मान्य नाहीये? अजिबात नाही. खऱ्या आयुष्यातली आव्हानं सोडवण्यासाठी मेंदूचा जो भाग सर्वात जास्त आवश्यक असतो त्याचा आणि ह्या मार्कांच्या शर्यतीचा अर्थार्थी काही संबंध नसतो. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. आणि या स्मरणशक्तीच्या शर्यतीचा एक अतिशय रंजक पण त्रासदायक पैलू म्हणजे बघा, आपण परीक्षेच्या आदल्या रात्री रात्रंदिवस जागून पुस्तके पाठ करतो. हो, अगदी रट्टा मारतो आपण. हो ना. आणि पेपर उत्तम जातो. पण परीक्षा संपून काही आठवडे उलटले की त्यातलं बहुतांश सगळं आपण विसरून जातो. जणू काही मेंदूने ती सगळी माहिती पुसूनच टाकलेली असते. असं का होतं? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आपण इतकी मेहनत घेतलेली असते, मग ती माहिती जाते कुठे? याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला मेंदूच्या रचनेत जावं लागेल. आपण जी माहिती फक्त पाठांतर करून लक्षात ठेवतो ती मेंदूच्या तात्पुरत्या मेमरीमध्ये साठवली जाते. म्हणजे काय म्हणतात त्याला, टेम्पररी स्टोरेज. अच्छा, म्हणजे ती पक्की साठवली जात नाही. कारण मेंदूला हे समजतं की या माहितीचा उद्देश फक्त एक विशिष्ट वेळ मारून नेणे हा आहे. परीक्षा झाली की मेंदू ती माहिती डिलीट करायला लागतो. अरे बापरे, म्हणजे मेंदू स्वतःहून ती माहिती काढून टाकतो? हो, पण आपल्या मेंदूमध्ये एक अत्यंत शक्तिशाली, प्रगत आणि उत्क्रांतीच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात विकसित झालेला भाग आहे, ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स असं म्हणतात. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, ओके. हो, हा भाग आपल्या कपाळाच्या अगदी मागच्या बाजूला असतो. आणि गंमत म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचं काम जुनी माहिती साठवणं हे नाहीच आहे. मग त्याचं काम काय आहे नक्की? त्याचं मुख्य काम आहे मिळणाऱ्या माहितीचं विश्लेषण करणं, भविष्यातील परिणामांचा अंदाज बांधणं, गुंतागुंतीच्या समस्या सोडवणं आणि योग्य निर्णय घेणं. म्हणजे तो एक प्रकारचा डिसिजन मेकर आहे. अगदी बरोबर. आणि जेव्हा आपण फक्त पाठांतर करतो तेव्हा आपण या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला पूर्णपणे बायपास करतो. त्याला आपण कोणतंच काम देत नाही. तर मग याच्या मुळाशी जाऊया. म्हणजे आपण एका अर्थी असं म्हणता येईल की आपला मेंदू एखाद्या प्रगत स्मार्टफोन सारखा आहे. हो, उत्तम उदाहरण आहे. म्हणजे शाळा फक्त त्याची स्टोरेज कपॅसिटी किंवा मेमरी वापरते, पण प्रीफ्रंटल कॉर्टेक्स नावाचा जो खरा प्रोसेसर आहे तो प्रोसेसर वापरला जात नाही. हो, तो प्रोसेसर कसा वापरायचा हे आपल्याला शाळा शिकवतच नाही. अगदी तशीच परिस्थिती आहे. आणि विज्ञानाचा नियम असा आहे की जर प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला काहीतरी काम करायला दिलं नाही तर तो विकसित होत नाही. म्हणजे तो जसाच्या तसा राहतो. हो.
आणि खऱ्या आयुष्यात जेव्हा आपण जगत असतो तेव्हा तेव्हा आपल्यासमोर येणाऱ्या समस्या या पुस्तकातल्या प्रश्नांसारख्या नसतात. त्यांचे पर्याय ABCD असे समोर दिलेले नसतात. खऱ्या आयुष्यात ऑप्शन नसतात. भूतकाळातले अनुभव आणि वर्तमानातली परिस्थिती यांची सांगड घालून भविष्याचं एक चित्र उभा करतो. यावरून मला एका सादृश्याची आठवण येते. आपण जुन्या काळात प्रवासाला जाताना म्हणजे आधीच्या काळात कागदी नकाशे वापरत असू. हो, फोल्ड केलेले नकाशे. हो, तर पाठांतर करणं म्हणजे तो कागदी नकाशा छाणून पाठ करण्यासारखा आहे. जर रस्ता सरळ असेल तर तो नकाशा उपयोगी पडतो. बरोबर. पण जर अचानक रस्त्यावर एखादं मोठं झाड पडलं असेल किंवा रस्ता बंद असेल तर तो कागदी नकाशा तुम्हाला नवा रस्ता शोधून देऊ शकत नाही. अजिबात नाही. तिथे तो कुचकामी ठरतो. हो ना. तिथे तुम्हाला GPS वाटतं, जे सतत नवीन माहितीनुसार रिकॅल्क्युलेट करतं. आपला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे हा GPS आहे. क्या बात है. हे अतिशय मार्मिक उदाहरण आहे. तो नवीन मार्ग शोधतो, पण आपली शिक्षण व्यवस्था फक्त तो कागदी नकाशा पाठ करण्यावर भर देते. अगदी बरोबर. आणि त्या GPSला सतत अपडेट राहावं लागतं. तसंच प्रीफ्रंटल कॉर्टेक्सलाही सतत विचार करण्याचं खाद्य पुरवावं लागतं. जेव्हा आपण विद्यार्थ्यांना फक्त हे असंच आहे आणि हे असंच लक्षात ठेव असं सांगतो तेव्हा आपण त्यांना विचारच करू देत नाही. हो, आपण त्यांच्या मेंदूची रिकॅल्क्युलेट करण्याची क्षमताच हिरावून घेतो. म्हणूनच शाळेत उत्तम मार्क्स मिळवणारे विद्यार्थी खऱ्या जगात जेव्हा जेव्हा अनपेक्षित संकटे येतात तेव्हा गोंधळून जातात. कारण त्यांच्याकडे तो जुना कागदी नकाशा असतो. हो, पण वास्तव जगातले रस्ते रोज बदलत असतात ना. हे खरंच विचार करायला लावणारे आहे. पण मला इथे एक गोष्ट समजून घ्यायची आहे. जर प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा निर्णय घेणाऱ्या आणि समस्या सोडवणाऱ्या मेंदूचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, तर तो सक्रिय कसा होतो? हा एक अतिशय उत्कृष्ट प्रश्न आहे. म्हणजे आपण त्याला जाणीवपूर्वक कसं चालवू शकतो? कारण आपण पाहतो की काही वेळा लोक खूप तणावाखाली असताना अतिशय चुकीचे निर्णय घेतात. आणि इथेच न्यूरोसायन्सची सर्वात मोठी आणि महत्त्वाची संकल्पना समोर येते. ती म्हणजे भावना आणि शिकण्याची प्रक्रिया यांचा परस्पर संबंध. भावना म्हणजे इमोशन्स. हो, आपल्याला नेहमी शिकवलं जातं की विचार करताना किंवा अभ्यास करताना भावनांना मध्ये आणू नका. हो, प्रॅक्टिकल व्हा असं म्हणतात सगळे. बरोबर. पण विज्ञानाने हे सिद्ध केलं आहे की भावनांशिवाय आपला मेंदू कोणतीही नवीन गोष्ट प्रभावीपणे शिकूच शकत नाही. अरे बापरे, म्हणजे इमोशन्स आवश्यक आहेत. नक्कीच. यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे मेंदूच्या मध्यभागी अमिगदाला नावाचा एक बदाम आकाराचा छोटा भाग असतो. हा अमिगदाला आपल्या भावनांवर, विशेषतः भीती आणि धोक्याच्या जाणीवेवर नियंत्रण ठेवतो. पण एक मिनिट, आणि इथेच खरी गंमत आहे. आपण जे म्हणतोय ते पूर्णपणे म्हणजे प्रस्थापित समजुतीला छेद देणार आहे. कसं काय? जर भावना आणि शिकणं यांचा एवढा जवळचा संबंध आहे, तर हे अमिगदाला नक्की काय करतं? अमिगडाला ही आपल्या मेंदूची एक प्रकारची अलार्म सिस्टीम आहे. अलार्म सिस्टम? हो, उत्क्रांतीच्या काळात जेव्हा माणूस जंगलात राहायचा आणि अचानक एखादा वाघ समोर यायचा, तेव्हा मेंदूला गणिताचे फॉर्म्युले आठवण्याची किंवा भविष्याचा विचार करण्याची गरज नसायची. साहजिकच आहे. जीव वाचवणं महत्वाचं असायचं. तिथे गरज असायची ती फक्त पळून जाण्याची किंवा लढण्याची. अशा वेळी अमिगडाला सक्रिय होतो आणि तो शरीरात स्ट्रेस हॉर्मोन सोडतो. अच्छा. आणि ह्या प्रक्रियेत सर्वात भयानक गोष्ट काय होते माहितीये? अमिगडाला प्रीफ्रंटल कॉर्टेक्सकडे जाणारा रक्तपुरवठा अक्षरशः कमी करतो आणि तो रक्तपुरवठा हात आणि पायांच्या स्नायूंकडे वळवतो. बापरे. हो, सोप्या भाषेत सांगायचं तर भीती वाटल्यावर आपला विचार करणारा मेंदू जैविकदृष्ट्या बंद पडतो, शटडाऊन होतो. अरे बापरे, म्हणजे भीतीमुळे आपला हा प्रोसेसर अक्षरशः हँग होतो, त्यात रक्तच पोचत नाहीये. हो, कारण शरीराला वाटतं की आता विचार करण्याची नाही तर पळण्याची वेळ आहे. आणि जर आपण याला आपल्या शिक्षण व्यवस्थेशी जोडलं तर हा एक भयंकर विरोधाभास आहे. नक्कीच. कसा ते सांगा? बघा, आपली संपूर्ण परीक्षा पद्धती ही भीतीवर उभी आहे. कमी मार्क्स मिळण्याची भीती, पालकांच्या रागाची भीती, शिक्षकांच्या ओरडण्याची भीती. हो, नापास होण्याची भीती, समाजात मागे पडण्याची भीती. आपण विद्यार्थ्यांच्या मनात ही सगळी भीती निर्माण करून त्यांच्याकडनं अभ्यासाची अपेक्षा करतोय. बरोबर. पण विज्ञान सांगतंय की याच भीतीमुळे त्यांचा विचार करणारा मेंदू
त्यांचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स प्रत्यक्षात शटडाऊन होतोय. नेमकं हेच घडतंय. आपण एका भीतीच्या वातावरणात मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत, जिथे त्यांचे मेंदू सर्व्हायव्हल मोडमध्ये अडकलेले आहेत. सर्व्हायव्हल मोड म्हणजे जीव वाचवण्याची धडपड. हो, आई सर्व्हायव्हलमध्ये मेंदू नवीन संकल्पना समजून घेऊ शकत नाही. तो फक्त स्वतःला वाचवण्याचा मार्ग शोधतो. आणि तो मार्ग म्हणजे जसं सांगितलंय तसं मुकाट्याने पाठ करणं आणि परीक्षेच्या पेपरवर ओकून मोकळं होणं. हे खरंच खूप भयानक आहे. आपण काय करतोय मुलांसोबत? पण याच्या अगदी उलट प्रक्रिया घडते जेव्हा मनात उत्सुकता असते, क्युरिओसिटी असते. अच्छा, उत्सुकता असताना जैविक पातळीवर नक्की काय बदल होतात? तिथेही अमिगडाला काही भूमिका बजावतो का? उत्सुकता म्हणजे मेंदूसाठी एक प्रकारचं बक्षीस असतं, रिवॉर्ड. जेव्हा आपण एखाद्या नवीन रंजक गोष्टीबद्दल विचार करतो किंवा हे असं का होतं असा प्रश्न आपल्याला पडतो, तेव्हा मेंदूला छान वाटतं. हो, तेव्हा आपला मेंदू डोपामाइन नावाचं रसायन स्रवतो. डोपामाइन हे फक्त आनंदाचं रसायन नाहीये, तर ते शिकण्याच्या प्रक्रियेत सेव्ह बटनसारखं काम करतं. सेव्ह बटन म्हणजे माहिती साठवून ठेवण्यासाठी? एक्झॅक्टली. जेव्हा डोपामाइनची पातळी वाढते तेव्हा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स अतिशय वेगाने आणि प्रभावीपणे काम करू लागतो. तो नवीन माहिती वेगाने ग्रहण करतो आणि जुन्या माहितीशी तिचे दुवे जोडतो. क्या बात है. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्सुकतेतून शिकलेली गोष्ट मेंदू कधीच विसरत नाही, कारण डोपामाइनने ती कायमस्वरूपी कोरून ठेवलेली असते. यावरून मला एक प्रश्न पडतो. जर विज्ञानाला हे इतक्या स्पष्टपणे माहिती आहे की भीतीमुळे मेंदू काम करणं बंद करतो आणि उत्सुकतेमुळे तो फुलून येतो, तर मग आपण अशी व्यवस्था का बनवली आहे जी उत्सुकतेपेक्षा भीतीला प्राधान्य देते? कोणतीही व्यवस्था स्वतःचेच नुकसान का करेल? याच्या मुळाशी नक्की काय आहे? जर आपण याला एका मोठ्या संदर्भात पाहिलं तर ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडे मागे इतिहासात जावे लागेल. इतिहासात म्हणजे किती मागे? आजची जी आपली शिक्षण व्यवस्था आहे ना, तिचे मूळ साधारणपणे 18व्या आणि 19व्या शतकात युरोप आणि अमेरिकेतील औद्योगिक क्रांतीमध्ये दडलेली आहे. इंडस्ट्रियल रेव्होल्यूशनमध्ये. हो, त्या काळात समाजाची रचना पूर्णपणे बदलत होती. शेतीवर अवलंबून असलेला समाज आता मोठ्या कारखान्यांकडे, फॅक्टरींकडे वळत होता. या नवीन कारखान्यांना चालवण्यासाठी लाखो मजुरांची गरज होती. पण हे मजूर कसे हवे होते? मला वाटतं त्यांना असे मजूर हवे असतील जे फक्त दिलेलं काम गुमानपणे करतील, ज्यांना स्वतःचं डोकं चालवण्याची फारशी गरज नसेल. अगदी बरोबर ओळखलत. त्यांना क्रिएटर्स किंवा लीडर्स नको होते. अच्छा. त्यांना असे कामगार हवे होते जे रोज सकाळी ठराविक वेळेला कारखान्यात येतील, सलग 12 ते 14 तास एकाच जागी उभे राहून एकच कंटाळवाणे काम करत राहतील, यंत्रासारखे. हो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मालकाच्या कोणत्याही आदेशावर कधीही प्रश्न विचारणार नाहीत. हे काम आपण वेगळ्या पद्धतीने का करू नये असा प्रश्न विचारणारा कामगार फॅक्टरीच्या मालकाला नको होता. म्हणजे जे लोक स्वतःच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचा वापर करतील ते त्यांना नको होते. अगदी बरोबर. प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचा वापर करून नाविन्यपूर्ण कल्पना लढवणारे लोक तिथे धोकादायक मानले जायचे. फॅक्टरीमध्ये प्रश्न विचारणारे लोक नको असतात, तर फक्त आज्ञा पाळणारे लोक हवे असतात. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की शाळांमधून विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता, त्यांचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जाणीवपूर्वक दाबून टाकण्यात आला. ही काही चुकून झालेली गोष्ट नाहीये, तर तो त्या व्यवस्थेचा, त्या फॅक्टरी मॉडेलचा मूळ उद्देशच होता. दुर्दैवाने हेच ऐतिहासिक सत्य आहे. तुम्ही जर आजच्या शाळेच्या रचनेकडे बारकाईने पाहिलं ना, तर तुम्हाला फॅक्टरीचेच प्रतिबिंब दिसेल. कसं काय? शाळेत घंटा वाजते, जशी फॅक्टरीत शिफ्ट संपल्यावर वाजते. अरे हो. मुले रांगेत बसतात, जसे फॅक्टरीत कामगार उभे असतात. विषय आणि तासांची विभागणी अगदी यांत्रिक असते. 45 मिनिटे झाली की विषय बदला. बापरे, हे कधी असंच विचारच नाही केला मी. आणि शिक्षकांनी सांगितल्याशिवाय किंवा परवानगी घेतल्याशिवाय बोलायचं नाही, हा नियम आज्ञापालनाची सवय लावण्यासाठीच बनवला गेला होता. तेच खूप अस्वस्थ करणार आहे. पण यातलं साम्य नाकारता येत नाही. पण आजच्या संदर्भात विचार केला तर जग खूप पुढे गेले ना. नक्कीच. आपण आता औद्योगिक क्रांतीच्या काळात राहत नाही आहोत. आपण आता इन्फॉर्मेशन एज किंवा माहितीच्या युगात जगत आहोत. हो, डिजिटल युगात आहोत आपण. तरीही आपण अजूनही त्याच फॅक्टरी मॉडेलनी चालवलेल्या शाळांमधून बाहेर पडत आहोत. आणि याची मोठी किंमत आपण खऱ्या आयुष्यात आपल्या नोकऱ्यांमध्ये मोजत आहोत, नाही का? कारण शाळा आपल्याला फक्त प्रश्नांची उत्तरे द्यायला शिकवते, पण खऱ्या आयुष्यात आपल्याला स्वतःचे प्रश्न विचारता येणं आवश्यक असतं. हे अगदी अचूक निरीक्षण आहे.
आज आपण पाहतो की कॉर्पोरेट जगात अनेक तरुण मंडळी येतात. त्यांच्याकडे उत्तम डिग्री असते, त्यांचे मार्क्स खूप चांगले असतात. हो, टिपिकल टॉपर्स असतात ते. पण जेव्हा त्यांना एखादा नवीन प्रोजेक्ट दिला जातो आणि सांगितलं जातं की या प्रश्नावर काहीतरी नवीन उपाय शोधून काढा, तेव्हा ते पूर्णपणे अडकतात. ब्लँक होतात ते. हो, ते त्यांच्या मॅनेजरकडे बघतात आणि विचारतात, मी नक्की काय करू, मला स्टेप बाय स्टेप सांगा. कारण त्यांना तशीच सवय लागलेली असते. हो, त्यांना लहानपणापासून कुणीतरी काय करायचं हे सांगण्याची सवय लागलेली असते. त्यांचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स स्वतःहून पुढाकार घेण्यास आणि नवीन मार्ग शोधण्यास तयार नसतो. म्हणजे ते अजूनही त्या अदृश्य घंटेची आणि आदेशाची वाट पाहत असतात. अगदी बरोबर. आणि या माहितीच्या युगात फक्त आज्ञा पाळणे पुरेसे नाहीये. आणि हे खूपच धोकादायक आहे, कारण आज इंटरनेटमुळे जगातील कोणतीही माहिती आपल्या बोटांच्या टोकावर उपलब्ध आहे. तुम्हाला एखादं सूत्र पाठ करण्याची गरज नाही, ते गुगल एका सेकंदात सांगू शकतं. हो ना, सगळं उपलब्ध आहे. आणि आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI आले आहे. AI हे तुमच्या आमच्यापेक्षा हजारो पटीने वेगाने माहिती साठवू शकतं आणि अचूक उत्तरे देऊ शकतं. जर एखादा माणूस फक्त माहिती लक्षात ठेवून ती परत ओकण्याचं काम करत असेल, तर AI त्याची नोकरी सहज हिरावून घेऊ शकतं. हा एक अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा आहे. यंत्र आणि मानवी मेंदू यांच्यातली स्पर्धा आता स्मृतीवर किंवा मेमरीवर राहिलेलीच नाहीये. यंत्र माणसाला पाठांतरात केव्हाच हरवू शकतं. अगदी खरंय. पण यंत्राकडे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स नाहीये. यंत्र स्वतःहून नवीन प्रश्न निर्माण करू शकत नाही, ते भावनांना समजून घेऊ शकत नाही किंवा अनपेक्षित परिस्थितीत मानवी दृष्टिकोनातून निर्णय घेऊ शकत नाही. म्हणजे माणूस म्हणून जी आपली ताकद आहे ती तिथेच आहे. हो, भविष्यात त्याच माणसांना यश मिळेल ज्यांचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स प्रगल्भ आहे, ज्यांच्याकडे सर्जनशीलता आहे, जे नवीन आणि जटिल समस्या सोडवू शकतात. आणि जे सहकार्यांसोबत भावनिक बुद्धिमत्तेने म्हणजे इमोशनल इंटेलिजन्सने काम करू शकतात. एक्झॅक्टली. हे सगळे गुण कोणत्याही परीक्षेच्या मार्कशीटवर मोजता येत नाहीत. म्हणजे जर आपण या सगळ्या सखोल चर्चेचा एका मोठ्या चित्रात विचार केला, तर आपल्याला यशाची आणि बुद्धिमत्तेची आपली जुनी व्याख्या पूर्णपणे मोडून काढावी लागेल. हो, तिला तडा गेलाच पाहिजे. आयुष्यात खरोखर पुढे जायचं असेल तर पुस्तकात छापील असलेली उत्तरे पाठ करणे पुरेसे नाही. आपली अडचण अशी आहे की खऱ्या आयुष्यात आपल्या हातात कोणतीही प्रश्नपत्रिका नसते आणि तिथे एका प्रश्नाला फक्त एकच अचूक उत्तर असतं असंही नसतं. तिथे आपल्याला आपले स्वतःचे प्रश्न तयार करावे लागतात, निर्णय घ्यावे लागतात. आणि त्यासाठी एक मोठा मानसिक बदल म्हणजे माइंडसेट शिफ्ट घडवून आणण्याची गरज आहे. जेव्हा आपण स्वतःला किंवा आपल्या मुलांना फक्त मार्क्स मिळवण्यावर लक्ष केंद्रित करायला लावतो, तेव्हा आपण नकळतपणे त्यांच्या मेंदूची वाढ खुंटवत असतो. आपण त्यांना फॅक्टरी वर्कर बनवत असतो. हो, पाठांतराकडून आकलनाकडे जाणे हा प्रवास सोपा नक्कीच नाहीये, कारण आपली संपूर्ण व्यवस्था त्याच्या विरोधात उभी आहे. पण न्यूरोसायन्समध्ये आणखी एक सुंदर संकल्पना आहे. कोणतेही? न्यूरोप्लास्टिसिटी. अच्छा, न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय? याचा अर्थ असा की आपला मेंदू कोणत्याही वयात स्वतःला बदलू शकतो, नवीन जोडण्या निर्माण करू शकतो. आपला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स साधारणपणे वयाच्या 25 पर्यंत विकसित होत असतो आणि त्यानंतरही आपण त्याला चालना देऊन अधिक सक्षम बनवू शकतो. अरे वा, म्हणजे उशीर झालेला नाहीये. अजिबात नाही. त्यामुळे ही क्षमता कधीच कायमची नष्ट होत नाही, तिला फक्त पुन्हा जाग करावं लागतं. हे ऐकून नक्कीच एक मोठी आशा निर्माण होते. या विश्लेषणातील स्रोतामध्ये एक अतिशय प्रभावी आणि थेट वाक्य आहे जे या संपूर्ण चर्चेचा अर्क आहे. टॉपर होणं महत्वाचं नाही, थिंकर होणं महत्वाचं आहे. क्या बात आहे, खूपच सखोल वाक्य आहे. हो ना, टॉपर तो असतो जो दुसऱ्यांनी दिलेली माहिती जशीच्या तशी साठवतो आणि पुन्हा मांडतो. पण थिंकर म्हणजेच विचार करणारा तो असतो जो त्या माहितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो, ती माहिती वेगवेगळ्या संदर्भांमध्ये वापरून पाहतो आणि त्यातून काहीतरी नवीन निर्माण करतो. अगदी बरोबर. आपला मेंदू मुळातच एक थिंकर बनण्यासाठी उत्क्रांत झाला आहे, फक्त एक निर्जीव स्टोरेज ड्राईव्ह बनण्यासाठी नाही. हो, आणि हे घडवून आणण्यासाठी आपल्याला आपल्या भीतीवर नियंत्रण मिळवणं अत्यंत आवश्यक आहे.
जोपर्यंत आपण अपयशाच्या भीतीने ग्रासलेलो आहोत तोपर्यंत आपला तो ॲमिग्डाला आपल्याला नवीन काही करू देणार नाही. म्हणजे आपल्याला आधी भीती काढून टाकावी लागेल. हो, ज्या क्षणी आपण भीतीच्या जागी उत्सुकतेला आणतो, चुका करण्याची भीती सोडून देऊन काहीतरी नवीन शिकण्याची ओढ निर्माण करतो, तेव्हा आपला मेंदू खऱ्या अर्थाने त्याचे पंख पसरतो. खरंच खूप छान आणि सखोल चर्चा झाली ही. आपण आज ज्या गोष्टींवर चर्चा केली त्यामुळे शिक्षण, यश आणि मानवी मेंदूची अफाट क्षमता याकडे पाहण्याचा आपल्या सर्वांचाच दृष्टिकोन नक्कीच बदलला असेल. मलाही तसंच वाटतं. आपण एका अशा व्यवस्थेतून आलो आहोत जिने आपल्याला फॅक्टरीचे कामगार बनवण्याचा प्रयत्न केला, पण आपण तिथेच थांबण्याची गरज नाहीये. नक्कीच नाही. पण जाता जाता यातूनच पुढे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न मला इथे उपस्थित करायचा आहे. आपण पाहिलं की आपली ही पारंपरिक शिक्षण व्यवस्था रातोरात बदलणार नाहीये. व्यवस्था बदलण्यासाठी अनेक दशके किंवा कदाचित शतके लागू शकतात. हो, तो एक संथ प्रवास आहे. पण जर व्यवस्था बदलत नसेल आणि आपण त्याच व्यवस्थेचा एक भाग असू तर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात असे कोणते छोटे छोटे बदल करू शकतो, रोजच्या जगण्यात आपण असे कोणते प्रश्न विचारू शकतो किंवा अशा कोणत्या सवयी जपू शकतो ज्यामुळे आपला हा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स सतत सक्रिय राहील. खूपच महत्वाचा प्रश्न आहे हा. जेणेकरून आपण केवळ आदेश पाळणारे आणि माहिती ग्रहण करणारे यंत्र न राहता खऱ्या अर्थाने थिंकर बनू शकू. या प्रश्नाचा विचार नक्की करा. हे उत्तर तुम्हाला आपल्याला कोणत्याही पुस्तकात मिळणार नाही, ते प्रत्येकाला स्वतःच शोधावं लागेल.